तुमच्यावरच थेट सुरू केले गेले? नाही, हे बघा, अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी ही अपात्रतेच्या याचिका यांच्यावरती आज मी निर्णय दिलेला आहे आणि हा निर्णय देत असताना हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे की कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत या संदर्भातल्या आणि संविधानातल्या या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्याचं तंतोतंत पालन व्हायला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिले आहेत आपल्या आदेशात त्याचंही तंतोतंत पालन करून असा निर्णय द्यावा जो शाश्वत असेल, जो सस्टेनेबल असेल आणि ज्याच्यातनं सामान्य माणसांच्या मनात संसदीय लोकशाहीबद्दल अधिक विश्वास वाढेल. नारोटी साहेब, दोन्ही बाजूच्या आमदारांना अपात्र न करण्याची भूमिका याच्यावर सुद्धा एक वेगवेगळी भूमिका मांडल्या जाते. नाही, आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, मी आपल्याला माझी ऑर्डर जेव्हा वाचून दाखवली तेव्हा पण सांगितलं की सर्वप्रथम कोर्टाने काय सांगितलेलं की आपण मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे ठरवा. मूळ राजकीय पक्ष कुठचा गट रिप्रेझेंट करतो हे ठरवल्यानंतर त्या राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार आपण व्हिपला रेकग्नाइज करा. मी ठरवलं, सगळे कारणं दिली, एकनाथ शिंदेंच्या गटाला का आपण ठरवत आहोत, त्यात ट्रिपल टेस्ट ॲप्लिकेबल केली सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे आणि त्यानंतर आपण व्हिप कुठचा आहे हे रेकग्नाइज केलं. तसं झाल्यानंतरही आपल्याला माहिती आहे की प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसच्या अनुषंगाने जर का इश्यू केलेला व्हिप आपण योग्यरित्या बजावला नसेल तर तेही सर्व्हिस कंप्लीट मान्य केली जात नाही आणि म्हणून समोरच्या आमदाराला आपण जर सर्व्हिस कंप्लीट झाली नसेल तर पात्र ठरवू शकत नाही आणि असं अपात्र ठरवू शकत नाही आणि त्यामुळे भरत गोगावलेंनी दिलेला व्हिप ह्याची बजावणी किंवा सर्व्हिस ही योग्यरित्या झाली नव्हती आणि म्हणून आपण ठाकरे गटातील आमदारांना अपात्र ठरवलं नाही. सर, ठाकरेंनी तुमच्यावर थेट ॲलिगेशन्स केलेले आहेत. उद्धव ठाकरे गटाची तुमच्या निषेधार्थ भूमिका घेतली जाते, यावर मला वाटतं आदरणीय उद्धव ठाकरेजी हे या राज्याचे माझे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि त्यांनी जर का माझ्या ऑर्डर नीट ऐकली असेल अथवा माझ्या ऑर्डरचं नीट आकलन केलं, वाचली जर का ती नीट, तर त्यांच्या मनातले सगळे संभ्रम दूर होतील आणि मी दिलेल्या ऑर्डर पार्टचं रिझनिंग त्यांना समजेल. परंतु कुठचंही कारण न सांगता ऑर्डरमध्ये काय त्रुटी आहेत हे न सांगता केवळ एक संविधानिक संस्थेच्या अध्यक्षांवरती असे आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडनं ही अपेक्षा नव्हे. आपल्याला माहीतच आहे, काल पण परवा पण अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटले, यावरनं एवढा मोठा वाव केला गेला. आपण जर बघितलं तर माजी मुख्यमंत्र्यांना एवढंच माहिती असायला पाहिजे की अध्यक्षांना मुख्यमंत्र्यांना महिन्यातनं 15 दिवसातनं भेटायला लागतं. विधिमंडळ बोर्डावरती अध्यक्ष आणि मुख्यमंत्री दोघंही असतात, त्यांना एकत्र काम करायला लागतं. मी विधानसभेचा अध्यक्ष असताना एका विधानसभा मतदारसंघातला आमदारही आहे, त्यामुळे माझ्यावरती माझ्या मतदारसंघातल्या जबाबदाऱ्याही आहेत, तिकडचीही कामं करून घ्यायची असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटणं ह्यात काय वावगं नाही. आणि मी आपल्याला विचारू इच्छितो, आता शिवसेनेच्या जे ठाकरे गटातील आमदार आहेत त्यांच्या अनेक आमदारांवर ज्यांच्यावर याचिका आहेत, वर्षभरात ते कितीतरी वेळा मला माझ्या चेंबरमध्ये इतर ठिकाणी भेटले असतील, तर त्यात काय वावगं मी ठरवलं का? किंवा परवाला गोव्याला कार्यक्रमासाठी जात असताना मुंबई विमानतळावरती माझी भेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ज्यांच्यावर पण अपात्रतेची याचिका चालू आहे, जयंत पाटील साहेबांची भेट झाली, अनिल देसाईंची माझी भेट झाली शिवसेनेच्या. म्हणजे भेट झाली, चर्चा झाली म्हणजे काय आमच्यात काय वावगं किंवा असं काय वेगळं या विषयात बोलणं झालं असं बोलता येईल का? मला वाटतं असे बिनबुडाचे आरोप करून आपण एका प्रकारे एक संविधानिक संस्थेचा अवमान करत आहोत. मी दिलेल्या निर्णयात आपण घटनाबाह्य काय आहे, नियमबाह्य काय आहे हे सांगा आणि त्याशिवाय आरोप करणं मला वाटतं चुकीचं आहे. शिंदे गटाला तुम्ही मान्यता दिलेली आहे, आता ठाकरे गटाचं काय होणार? त्यांना विलीन करावं शिंदे गटात की मग ते मी माझा निर्णय दिलेला आहे,
त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. अध्यक्ष सर, तुम्ही कोणत्याच म्हणजे ठाकरे गटाला अपात्र ठरवलेलं नाहीये, परंतु तुमच्या या संपूर्ण निकालाची चर्चा जी आहे ती बायस पद्धतीने केली जाते. तुम्ही ठाकरे गटाला बघा, मी आपल्याला नाही आरोप मला तुम्ही करताना त्याची कारणं सांगा. बायस का हे कारण असेल तुमच्याकडे तर मला सांगा, मी उत्तर देईन. फक्त तुम्ही बिनबुडाचे आरोप करणार आणि मी त्याला उत्तरं देणार ते काय शक्य नाही आहे. तुम्ही कारण सांगा, माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. तुम्ही मला सांगा काय चुकलंय, मी तुम्हाला उत्तर देईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.